आणि या ठिकाणी साकेगाव येथे 550च्या वर लोकसंख्या हसे पारधी समाजाची असून या ठिकाणचे सर्व लोक हे पूर्वी आमच्याकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन हा गुन्हेगारीचा असायचा. गुन्हेगारीमधून आम्हाला या लोकांना पाहण्यात येत असे. परंतु आता आमच्या समाजातील लोकांच्यामध्ये प्रगतीचं एक नवीन निर्माण दिसून येत आहे, प्रगती दिसून येत आहे. अनेक ठिकाणी आमच्या इथले सगळे हे साकेगावचे लोक बाहेर तरुण मुले मुली जाऊन अनेक तमाशामधून आणि विविध त्यांच्या अंगामधली कला दाखवून आज नावलौकिक करत आहे. शिक्षणाचा प्रमाण हा टक्का दिवसेंदिवस वाढत आहे. प्रगतीवर आणि मुख्य प्रवाहात येण्यासाठी हा समाज प्रामुख्याने धडपड करत आहे. परंतु अशातच आमच्या या समाजाची अनेक लोकांना ही प्रगती पाहू वाटत नाही आणि त्यांच्यावर एक द्वेषची भावना आहे. त्या द्वेषच्या भावनेतून या नजरेनं आमच्या लोकांना इकडे पाहिल्या जाते. आम्हाला अशी त्यांची प्रगती ही वाढत वाढल्याने आमच्या या मनाला एक खूप आनंद होत आहे आणि बरं वाटत आहे. माझं नाव अलिशान विजय पवार आहे. मला 15 वर्ष झाले काम करता करता. पूर्वी तुम्ही काय काम करत होता? पूर्वी काही नाही, असंच भिक्षा मागत फिरायचो. मग वाटलं की काहीतरी करावं बा, मग तमाशे निघले. त्याच्यामध्ये काय मग शिक्षण तर झालं नाही, 5वीच शिकली होती. पण मजबुरी हे वाईट होती. आईबापा वावरात जायचे पण त्यांना काय तेवढं भेटत नव्हते. बाप शिकारीला जायचा पण बापाला पण शिकार तेवढी काही लागायची नाही. मग मजबुरी होती की बा मग आता करायचं काय. मग तमाशे निघले, मग तिथे जायला लागलो. मग थोडंफार आम्हाला दोन घास भेटायला लागले. दोन टायमाचं जेवण आम्हाला भेटायला लागलं. त्याच्यावर आम्ही घरदार बांधले. मग तरी बी आमच्यावर लय अन्याय होतो आहे. म्हणजे आम्हाला आमच्या गावातले ज्या मुली आहे तमाशात, म्हणजे आम्ही 200-300 पोरी असन सर्व बाया नाचायला नाचकाम करतो. मग त्याच्यावर हा थोडाफार सन्मान मिळतो. पण तरी बी काही गावं असे, काही लोक असे तमाशातले बी म्हणजे तमाशे बघणार बी, पण मग ते वाईट नजर आमच्यावर ठेवतातच. पण आमची इज्जत आम्ही सांभाळून कशी तरी घरी येतो वापस. मी 2-3-4 वर्ष झाले मला तमाशामध्ये काम करून. आणि आमच्या घराच्या अशी परिस्थिती होती, आम्ही लाईने होतो. आमचा बाप वारलेला आहे. माझं नाव सीमा मावत भोसले आहे. माझ्या भावाने आम्ही एवढंच होतो, म्हणजे मला तेव्हा काही कळत पण नाही होतं. तेव्हापासून आमच्या भावाने आम्हाला लाईनेशी मोठे केल्या. मग आमच्या घरामध्ये असे खाण्यापिण्याचे वांदे होते, ते होते. मग आम्हाला माझ्या भावाने कसं आम्हाला सांभाळलं. रात्री माझ्या भाऊ कुठं जायचा जेवणासाठी, असं कुठून गाव होते मागून यायचे. आम्ही कशी परिस्थिती सांभाळल्या आम्हाला माहिती. मग आम्ही थोडे मोठे झालो, मग तमाशामध्ये जायला लागलो. म्हणजे आम्ही जे कलावंत जे बघून शाने आम्हाला, म्हणजे आम्हाला आत्ता आवडतं की आम्हाला कला भेटली बो. आम्हाला लोक पाहायला येतात, 2-3 हजार लोक पाहायला येतात. आम्हाला गावकरी पाहायला येतात. आम्हाला मान सन्मान भेटतो. कोणत्या गावाला नाही भेटत. म्हणजे आमची परिस्थिती लई बेकार होती. म्हणजे आम्हाला जेवणाचे पाण्याचे तसे वांदे होते. आता तुमच्या कलेमुळे तुम्हाला 2 वेळचं जेवण मिळतं. हा, आमच्या कलेमुळे आम्हाला भेटतं. हे घरदार बांधले ते आमची कला बघून शाने आम्ही आमची मेहनत आमची कष्टाने केली. माझं नाव रेश्मा आहे, रेश्मा मायवत भोसले. आणि मला आहे ना 5-6 वर्ष झाले सर या क्षेत्रात काम करून. मला आवड होती कलाची, डान्सची, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये गेले सर. आणि आम्ही काय परिस्थितीमध्ये होते सर मलाच माहिती येते. आम्ही कसे हाल केले, कसं काय आमच्यावर घडले ते सर. असं बोलताना सुद्धा मला दुःख वाटतं सर. शिक्षण किती पर्यंत झालं? माझं शिक्षण मी 9वी केले सर. आणि नृत्याचे कुठे धडे घेतले, क्लास लावले? नाही सर, मी माझ्या मनानेच करते सर. सध्या आता कोणत्या ठिकाणी तू काम करते, किती मजूर? मी ना भीमानामा तमाशा मंडळ यांच्या कार्यक्रमामध्ये काम करते सर. मला आहे ना पेमेंट 25,000 रुपये महिना आहे सर. तुमच्या गावात किती मुले आहेत असे? आम्ही 35-30 जणी आहे सर आमच्या गावातल्या. आणि मला अशी माहिती मिळाली की गौतमी पाटील जे आहेत त्यांनी तुला ऑफर केली होती? हो, इंस्टाग्रामला टाकलं होतं त्यांनी रिक्वेस्ट, पण मला दिवस गेलेले त्याच्यामुळं जाता आलं नाही सर मला.